शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, सियावर रामचंद्र भगवान की, पवन पुत्र हनुमान की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्ञानेश्वर माऊलींच्या या पावन भूमीमध्ये, भगवान मोहनीराजांच्या या दरबारामध्ये आपण सर्व उपस्थित माता भगिनी, सर्व बंधू, पत्रकार बांधव, सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय परमपूज्य राघवेंद्रजी मुनीजी, उपस्थित सर्व जे हरी परिवार, प्रहार परिवार, ग्रामस्थ बंधूंनो, नेवासा विधानसभेची ही निवडणूक आणि आज बोलता बोलता आपण सांगता सभेमध्ये सर्व एकत्र येत असताना समारोप आपण करत आहोत. लोकसभेची निवडणूक झाली मित्रांनो, आणि ह्या तालुक्यामध्ये एक वेगळं राजकारण सुरू झालं. या तालुक्यातील राजकारणाला एक वेगळं वळण आलं आणि या तालुक्यामध्ये एवढ्या घडामोडी घडल्या आणि त्यामधून खलं राजकारणाचे कुटील राजकारण या ठिकाणी सुरू झालं. आज या तालुक्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुढाऱ्यांचा, आपल्या तालुक्यातील नेत्यांचा तो बदलला या अर्थाने की त्यांनी काही लोकसभा झाल्यानंतर सर्वे केला. या लोकसभेमध्ये यांना अपेक्षित नव्हतं की महायुतीला लीड भेटेल आणि नंतर यांनी सर्वे केला आणि या सर्वेमध्ये त्यांना कळलं की आता सर्व जनता जी हरीच्या पाठीशी आहे. आणि मग या ठिकाणी त्यांनी एक डाव रचला आणि त्या डाव रचून या नेवाशाची तालुक्याची जागाच भारतीय जनता पार्टीकडनं काढली आणि शिवसेनेला दिली. असं हे षडयंत्र रचत ते त्याच्यामध्ये यशस्वी देखील झाले मित्रांनो. जिल्ह्याचे नेते होते, त्याच्यामध्ये आपल्या तालुक्याचेही नेते होते, सर्वसामान्य कार्यकर्ते देखील होते, परंतु त्यांना या ठिकाणी मला या निवडणुकीतून बाहेर काढायचं होतं. मित्रांनो, निवडणुकीचं हे तिकीट जाहीर झाल्यानंतर हे सेनेला गेलं आणि सेनेला गेल्यानंतर आम्ही देखील ठरवलं की आता आपण या ठिकाणी महायुतीचं काम करायचं. पण वाघ साहेबांनी त्यांच्या प्रास्ताविकमध्ये सांगितल्यामुळे मी पुन्हा याला दुजारा देतो की आपण निवडणूक न करण्याचं ठरवत घरी पोहोचतोच. घरी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आग्रह धरला. कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत आणि मग मी त्यांना एक अट घातली की मी निवडणूक करेल, पण एक सर्व तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करू आपण. आणि मग आपण तो निर्धार मेळावा घेतला. निर्धार मेळाव्यातनं आपण सर्वांचे मनोगत ऐकले. सर्वांचं या ठिकाणी ठरल्याप्रमाणे आपण अपक्ष उमेदवारी करण्याचं देखील ठरवलं. पण योगायोग कसा असतो पहा मित्रांनो की नामदार बच्चू कडू साहेबांचा या ठिकाणी आपल्याला आधार मिळाला आणि आपण नामदार बच्चू कडू साहेबांच्या बॅटच्या चिन्हावरती ही निवडणूक आपण करायचं निश्चय केला आणि त्याप्रमाणे ही सगळी प्रक्रिया सुरू झाली. मित्रांनो, या तालुक्यातील सर्व मतदार बंधूंनी या तालुक्यामध्ये परिवर्तन घडेल आणि या तालुक्यामध्ये परिवर्तन का घडेल, कशासाठी घडेल याचं सर्व मीमांसा सर्व कार्यकर्त्यांनी ती केली. आणि तुम्हालाही या ठिकाणी कल्पना असेल की गेल्या या 5 वर्षामध्ये हा तालुका अत्यंत होरपळला गेलाय. विशेष करून राजकीय ह्या डावपाच्यामध्ये या कारखान्यातील जनतेवरती फार मोठा अन्याय झाला आणि मग ह्या सगळ्या राजकीय प्रवासातनं जनतेने निश्चय केला होता की आता ही निवडणूक एकतर्फी होण्याऐवजी आपण ती निवडणूक केली पाहिजे आणि म्हणून आपण प्रहार जनशक्ती पक्षाच्या बॅटच्या चिन्हावरती ही निवडणूक केली आणि निवडणुकीला रंगत आलं. तुम्हाला कल्पना असेल की श्री क्षेत्र नेवाशातनं आपण श्री गणेशा केला. हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोषामध्ये आले आणि
हे श्रीफळ आपण अर्पण केलं प्रचाराचं. त्यानंतर आपण देवगड येथे देखील भगवान दत्तात्रय चरणी अर्पण केलं. पण यामध्ये एक मुद्दा आला मित्रांनो, आणि तो विषय असा आला की विरोधकांनी लगेच टीका केली सुरू, आरोप प्रत्यारोप केले. आणि आरोप प्रत्यारोप करत असताना या ठिकाणी जे 2019च्या निवडणुकीमध्ये मित्रांनो, जे 19च्या निवडणुकीमध्ये शेवटच्या 4 दिवस आधी आपण गडाखांच्या विरोधामध्ये निवडणूक करत असताना गडाखांनी आपल्या विरुद्ध खोटं पत्रक काढलं आणि त्या पत्रकामधून आपली बदनामी केली की या ठिकाणी एवढी तुम्ही मालमत्ता गोळा केली, तुमची एवढ्या या ठिकाणी उद्योग आहे, तुमच्या एवढ्या फॅक्टरी आहे, तुमच्याकडे एवढी जमीन आहे, असे आरोप करून आपल्याला त्या पत्रकाच्या माध्यमातून बदनाम केलं. आणि त्यातनं त्यांनी निवडणूक पार केली. ते निवडणूकमध्ये यशस्वी देखील झाले मित्रांनो. परंतु त्या निवडणुकीमध्ये यशस्वी होत असताना हा एक मुद्दा होता, आरोप प्रत्यारोप करत असताना मला बदनाम करण्याचा. आणि तो 19 नंतर हे आमदार झाले, मंत्री झाले, पण त्यांच्याच्यानी त्यातनं जो आरोप केलेला होता तो काही सिद्ध करता आला नाही, कारण तो खोटा आरोप होता. आरोप सगळे त्यांना या ठिकाणी शहानिशा करायला ते मंत्री असताना काहीच अडचण नव्हती, परंतु ते करू शकले नाही. आणि तेच आरोप परत निवडणूक सुरू झाल्यानंतर दुसऱ्या विरोधकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गडाखांनी कार्यक्रम सुरू केला. गडाखांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना पुढे घातलं, दुसऱ्या महायुतीच्या उमेदवारांना पुढे घातलं आणि आपल्यावर आरोप केले. परंतु मी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना एक शब्द दिला होता की जर यांचे हे आरोप, यांना या ठिकाणी जर काही प्रश्न असतील, यांची काही शंका असतील, त्यांनी या ठिकाणी नेवाशाला यावं. नेवाशाला जर नाही येता आलं तर देवगडला यावं. आपण देवगडला गेलो, देवगडला देखील त्यांना पुन्हा आवाहन केलं की तुम्ही केलेले आरोप हे आपण सिद्ध करावेत. त्या ठिकाणी पण आले नाही ते. आपण शनी शिंगणापूरला गेलो मित्रांनो. शनी शिंगणापूरला गेल्यानंतर चौतऱ्यावरती आपण या ठिकाणी भगवंताला स्मरून सांगितलं की माझ्यावरती जे जे आरोप केले ते पूर्णपणे खोटे आहेत. आणि त्यातनं या ठिकाणी आपण विरोधकांना एक जाब विचारला की ज्या पद्धतीने मी या ठिकाणी माझ्यावरती आरोप केल्यानंतर मी देवस्थानला गेलो आणि सिंगणापूरला गेल्यानंतर मी त्या ठिकाणी देवावरती विश्वास ठेवून या ठिकाणी स्मरून देवासमोर कबूल केलं की माझ्यावरती आरोप नाहीत, तर माझी अपेक्षा अशी होती की या ठिकाणी दोन्ही विरोधकांनी त्या ठिकाणी सिंगणापूरला जायला पाहिजे होतं. आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती होत असलेले आरोप, त्यांच्यावरती या ठिकाणी जनतेची जी काय या ठिकाणी अपेक्षा आहे की आपण देखील खुलासा करणं हे क्रमप्राप्त होतं. परंतु मित्रांनो तसं घडलं नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी या जनतेने ही निवडणूक हातात घेतली. जनतेने या सगळ्या नेवाशाच्या या प्रचार नारळाच्या नंतर आपण सोनई येथे रॅली केली. आणि मित्रांनो रॅली ही एवढी भव्य दिव्य झाली की त्या ठिकाणी विरोधकांच्या पायाखालची वाळू पूर्णपणे गेली, घसरली. आणि मग त्यांनी पुन्हा आरोप करायची सुरुवात केली की या ठिकाणी आम्हाला ते पाठिंबा देणार आहेत, आम्हाला या ठिकाणी त्या जाहीर प्रवेश करणार आहेत. या सर्व राजकीय प्रवासातनं त्या ठिकाणी जनतेमध्ये आपला प्रचार दौरा सुरू झाला आणि आपण प्रत्येक गावामध्ये गेलो. मित्रांनो मला सांगायला आनंद आहे की आपण 127च्या 27 गावामध्ये या 10 दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये गेलो आणि प्रत्येक गावामध्ये आपण कार्यकर्त्यांना भेटलो, कार्यकर्त्यांशी संवाद केला, कार्यकर्त्यांशी या निमित्ताने विश्वास या ठिकाणी दिला. आणि तो विश्वास काय दिला मित्रांनो, कशासाठी ही निवडणूक करायची आपल्याला, काय हे विधानसभेच्या माध्यमातून आपण अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला, तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो, ही ज्या वेळेस युती आणि महाआघाडीच्या माध्यमातून जी निवडणूक सुरू झाली तर त्यातनं ती एकतर्फी निवडणूक चालली होती. आणि म्हणून जनतेला या ठिकाणी एकतर्फी निवडणूक होऊन द्यायची नव्हती. जनतेला या ठिकाणी त्यांच्या मनातला जो रोष आहे तो मतपेटीतनं व्यक्त करायचा होता. आणि म्हणून ही निवडणूक या ठिकाणी तिरंगी झाली. आणि तिरंगी या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने आपण जरा त्यांचा प्रतिसाद पाहिला, आपण गावागावातलं स्वागत पाहिलं, त्यांचा उत्साह पाहिला, तो यासाठी होता मित्रांनो की ते भक्कमपणे या ठिकाणी माझ्या पाठीशी उभे होते, प्रहार जनशक्तीच्या पक्षाच्या पाठीमागे उभे होते आणि ते हेच सांगत होते की आपण घेतलेला निर्णय हा योग्य आहे.
मित्रांनो, प्रचाराच्या माध्यमातून प्रचाराच्या गाड्याच्या चाव्या काढून घेण्यात आल्या. प्रचाराच्या रॅलीवरती या ठिकाणी अडवण्यात आली. या ठिकाणी आता आपण वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून बोर्ड लावले. 50% गावाच्या बोर्ड हे विरोधक गडाकांनी फाडले. मला एक सांगा, बोर्ड फाडल्याने काय गडाकांचं चारित्र्य झाकणार आहे का? बोर्ड फाडल्याने काय गडाकांचा भ्रष्टाचार हा झाकला जाणार आहे का? अजिबात नाही मित्रांनो. आणि या सगळ्या या राजकीय प्रवासामध्ये आपण जो काही निर्णय घेतला तो योग्य होता असं जनतेने या ठिकाणी या प्रचारामध्ये सिद्ध केलं. आणि मित्रांनो, काल तुम्ही नगर जिल्ह्यातील एक सर्वे पाहिला असेल तर मला सांगायला आनंद आहे की कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या या विश्वासावरती या नेवासा तालुक्याचा आमदार हा जय हरी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून बॅटच्या चिन्हावरती हा निवडून जाणार आहे. उद्याच्या या निवडणुकीमध्ये महाआघाडी असेल, महायुतीचे जे उमेदवार असेल त्यांचा पराभव हा अटळ आहे. मित्रांनो, ही निवडणूक कशासाठी आहे? ही निवडणूक तालुक्याच्या विकासासाठी आहे. आपण जो 14 ते 19 आराखडा तयार केला मित्रांनो, विकासाचा आराखडा केला. हजारो कोटीचा निधी आपण या तालुक्यामध्ये आणला. असंख्य जे प्रश्न होते ते आपण सोडवण्यामध्ये सुरुवात केली. रस्त्याचे प्रश्न असतील, पर्यटनचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून जो निधी असेल, ग्रामविकासच्या माध्यमातून जो निधी असेल, आरोग्य विभागाच्या माध्यमातून जो निधी असेल तो आणण्यामध्ये आपल्याला यश आलं. आणि अशा पद्धतीने आपण जे काम या ठिकाणी करू शकलो त्यातनं जनतेला दिलासा मिळाला. मित्रांनो, ह्या 14 ते 19 आराखडा होत असताना 19ला आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. पण मित्रांनो, जनता जनार्दनांच्या मतातून आपला पराभव झालेला नाही. मित्रांनो, मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये जो आपला पराभव झाला तो पराभव जे 19,000 बोगस मतदार जे तालुक्यामध्ये गडाखेंनी त्या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे नोंदले, त्या विद्यार्थ्यांच्या 19,000 बोगस मतदानामुळे आपल्या तालुक्याचं हे वाटोळं झालं. या सगळ्या राजकीय षड्यंत्रातनं आपलं या ठिकाणी एवढंच म्हणणं होतं, या तालुक्याला मंत्रिपदाचं या ठिकाणी ह्या 19 नंतर संधी मिळाली. 19 नंतर ही मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा एक विश्वास होता, एक आशा होती की आपल्या तालुक्याला आता मंत्रिपद मिळाल्यानंतर जे उर्वरित जे प्रश्न आहेत, आपण जो आराखडा तयार केलेला आहे या आराखड्यामधून काही ना काहीतरी प्रश्न मार्गी लागतील. आणि हे प्रश्न मार्गी लागत असताना आता तालुक्याला एक प्रगतीचं आणि एक वैभवशाली वैभव प्राप्त होईल. पण मित्रांनो, या सगळ्या 5 वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल काय झालं. या 5 वर्षामध्ये या मंत्रिपदाच्या काळामध्ये त्या 2.5 वर्षामध्ये एक ढबू देखील मंत्री गडाख असताना यांना तालुक्यात आणता आला नाही. ही शोकांतिका आहे. कुठलीही मंत्री असल्यानंतर एक खंदी तरी या प्रकल्प या तालुक्यामध्ये यायला पाहिजे होता, तो देखील येऊ शकला नाही. साधी एक MIDC मध्ये कंपनी देखील या ठिकाणी 2.5 वर्षामध्ये मंत्री गडाखांना आणता आली नाही. मित्रांनो, या शहराचा विकास ह्या तालुक्याचा एक वैभव आहे. नेवासा शहर हे ऐतिहासिक शहर आहे. 18 पगड जाती त्या शहरामध्ये गुण्या गोविंदाने नांदतात. आणि मग या शहरामध्ये जे जे काय आपण 14 ते 19 आराखडा तयार केला होता, वाघ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण पाणी योजना ही शहरासाठी महापूर पाणी योजनेचे आपण नियोजन केलं आणि ही मोठी योजना या ठिकाणी मंजूर करून घेतली. आपण या शहराला ड्रेनेजचा प्रश्न होता, जे सांडपाणी येते गंगेला जात होतं, STP प्लॅनचा मोठा प्रकल्प या ठिकाणी आपण मंजूर केला. मित्रांनो, वार्ड मधले रस्ते आपण नियोजनामध्ये घेतले, त्या रस्त्यासाठी निधी आणला. आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे हे शॉपिंग कॉम्प्लेक्स 48 गाळे
3 कोटी रुपयाचा हा निधी, परंतु हे सर्व कामं 19 नंतर कुठलेही होऊ शकले नाही. त्या गाळ्याची तर परिस्थिती एवढी राजकारण या ठिकाणी झालं आणि ते न्यायालयामध्ये घालण्यामध्ये गडाख यशस्वी झाले आणि आज या शहराच्या व्यापाऱ्यांची परिस्थिती आज अत्यंत अडचणीची आहे. मध्ये जळीत झालं, जळीतामध्ये किती कुटुंब या ठिकाणी होरपळले गेले. मला सांगायचं आहे की या 5 वर्षामध्ये या गडाखांकडनं साधा त्यांना आमदारकीचा जो निधी मिळतो ना, 5 कोटी रुपये मिळतो मित्रांनो वर्षाला. 5 वर्षाचे 5 25 कोटी. माझं जाहीर आव्हान आहे, गडाखांनी या ठिकाणी यावं आणि त्या ठिकाणी 25 कोटीचं काय कामं केले हे जाहीर करावेत. माझं दुसरं त्यांना आव्हान आहे, जिल्हा नियोजन मधून आपल्या तालुक्याला 32 कोटी रुपये मिळाले 5 वर्षामध्ये. त्या 32 कोटीमध्ये काय तुम्ही कामं केले ते दाखवावेत. बाकीच्या योजना तर वेगळ्याच, काही आणता नाही आलं. कुठलाही निधी या तालुक्याला त्यांना आणता आला नाही. परंतु माझं या ठिकाणी त्यांना एवढंच म्हणणं आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने आपण जनतेसमोर यायला पाहिजे होतं. साधारण नेवासा शहरामध्ये आमदार या नात्याने आमदार गडाखांनी या ठिकाणी येणं महत्वाचं होतं, प्रचार फेरी करणं महत्वाचं होतं, या शहरामध्ये सभा घेणं महत्वाचं होतं. त्यांच्याच्यानी सभा देखील होऊ शकली नाही. ही शोकांतिका आहे शहराची आणि या तालुक्याच्या राजकारणाची. आपले दुसरे विरोधक महायुतीचे, त्यांना देखील नेवाशामध्ये सभा घेता आली नाही. त्यांना सोनईमध्ये देखील सभा घेण्याची हिंमत त्यांची झाली नाही. ही शोकांतिका आहे राजकारणाची. कशाला आपल्याला उमेदवारी पाहिजे, कशासाठी उमेदवारी पाहिजे? मला असं वाटतं चुकीच्या पद्धतीने राजकारणाचे वारे या ठिकाणी वाहत असताना त्याला रोखण्यासाठी आपण ही तिरंगी लढत करत असताना आता जनतेने ती दुरंगी केलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे विजय हा आपलाच आहे. हा विजय कशासाठी आहे मित्रांनो? हा विजय तालुक्याच्या विकासासाठी आहे. विजय शहराला एक वैभव प्राप्त करून देण्यासाठी आहे. हा विजय शहराचे तालुक्याचे रखडलेले जे प्रश्न आहेत, रखडलेले जे काम आहेत ते करण्यासाठी आहे. हा निधी कशासाठी आहे मित्रांनो? ऊसाचे जे 500 रुपये आपले त्यांनी खाल्लेत ते परत आपल्याला मिळण्यासाठी, हा विकासाचा निधी परत मिळण्यासाठी आपल्याला परिवर्तन करणं गरजेचं आहे. ऊसाच्या माध्यमातून राजकारण अत्यंत टोकाला गेलंय. ह्या वर्षी 500 रुपये, मागच्या वर्षी 300 रुपये, 2022ला 200 रुपये, 19ला 200 रुपये. ह्या कारखान्याच्या माध्यमातून लूट या शेतकऱ्यांची या दोन्ही कारखान्याकडनं झाली. वेळेवरती तोडी नाही, वेळेवरती पगार नाही, कामगारांना 15-15 महिने पगार नाही. मित्रांनो काय शोकांतिका आहे. ऊस हा आपला मेन आधार आहे. हे ऊस कधी शेतकऱ्यांचा वेळेवरती तुटला नाही. यांनी यांच्या कमाईसाठी तालुक्याच्या जिल्ह्याच्या बाहेरून ऊस आणले, शेतकऱ्यांचं नुकसान केलं. काय या शहराची परिस्थिती असताना मार्केट कमिटी मधून या शहरामध्ये, या मार्केट कमिटीमध्ये, या नेवाशामध्ये एक काळ जनावरांचा बाजार होत होता, एक काळ धान्याचा मोठा आगार होता, मोठा बाजार होता. या ठिकाणी कांदा मार्केटसाठी सुरुवात मी या ठिकाणी चेअरमन असताना केली. आज मात्र सांगायला शोकांतिका आहे, यांनी एक देखील व्यापारी या मार्केट कमिटीमध्ये नेवासामध्ये ठेवला नाही. आज जनावरांचा बाजार बंद झालेला आहे, धान्यांचा बाजार पूर्णपणे बंद झालेला आहे. कांदा मार्केट सुरू झाल्यानंतर लगेच बंद करण्यात आलेला आहे. व्यापाऱ्यांसाठी अत्यंत असे घातक निर्णय या ठिकाणी आमदार गडाख यांच्या काळामध्ये त्यांनी घेतले आणि आजही या शहराकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा सावत्र आहे. आज या शहराला वैभव प्राप्त करून देण्यासाठी परिवर्तन गरजेचं आहे मित्रांनो. आज ज्ञानेश्वर तीर्थक्षेत्राचा आराखडा तयार झालेला आहे. ज्ञानेश्वर तीर्थक्षेत्राचा आराखडा तयार झाल्यानंतर त्यातनं 600-650 कोटी रुपयाचा आराखडा हा एकदम योग्य पद्धतीने, नियोजन पद्धतीने आणि पारदर्शक पद्धतीने राबवला गेला पाहिजे. ह्या आराखड्यावरती नेवासा शहराचं वैभव अवलंबून आहे. आणि जर हे सगळे काम जर वेळेवरती चांगल्या दर्जाचे झाले नाही तर मला असं वाटतं या तालुक्यामध्ये ह्या राजकारणात काही साध्य होणार नाही. आपले 5 वर्ष तर वाया गेले मित्रांनो. आपले 5 वर्षाच्या कालखंडीमध्ये तुम्ही पाहिलं असेल का या तालुक्याची परिस्थिती झालेली आहे. दहशत आहे,
गुंडगिरी आहे, वाळू तस्कर आहेत, या ठिकाणी वाळू माफियांचा उद्रेक झालेला आहे। या ठिकाणी 6000 जे काय शिंगणापूर देवस्थानच्या माध्यमातून जे काय लोक आहेत त्यांची भीती तालुक्यामध्ये गल्लोगल्ली झालेली आहे। अरे कुठून आणले हे 6000 रुपये? 6000चे लोक, या 6000 पैकी आपल्या तालुक्याची फार मोठी बदनामी झालेली आहे। कशातले ते 6000चे पगारावरती काम करणारे कर्मचारी हे शनेश्वर देवस्थानच्या माध्यमातून होत असलेल्या भ्रष्टाचारामधून या ठिकाणी ते लोकांना पगार दिला जातो आहे। आपण जर देवस्थानमध्ये गेलो तर आपल्या खिशातून आपण 2 पैसे टाकतो, परंतु यांनी या दानपेटीमध्ये पैसे बँकेत जाऊनच दिले नाही। परस्पर हा कार्यक्रम केला आणि आज 3000 लोक म्हणजे सुमारे 2 कोटी रुपये जर महिन्याला या ठिकाणी जर भ्रष्टाचार होत असेल तर विचार करा मित्रांनो, 3 वर्षामध्ये किती मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झाला। आणि म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे, शनेश्वर देवस्थानच्या झोळीमध्ये हात घालण्याला तुम्ही आमदार करणार आहात का? शेतकऱ्यांचे पैसे लुटणाऱ्याला तुम्ही आमदार करणार आहात का? शेतकऱ्यांच्या ऊसाच्या संदर्भामध्ये, शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आवाज न उठवणाऱ्या उमेदवाराला तुम्ही निवडून देणार आहात का? मित्रांनो, आपल्याला आमदार कशासाठी पाहिजे? आपल्याला आमदार आपलं वैभव प्राप्त करून देण्यासाठी पाहिजे। तुमच्या आमच्या मधला सर्वसाधारण माणूस आमदार पाहिजे। तुम्हाला केव्हाही भेटता आलं पाहिजे आमदारांना, तुम्हाला केव्हाही बोलता आलं पाहिजे, तुम्हाला केव्हाही त्याला जाब विचारता आला पाहिजे। नवे त्या ठिकाणी तुम्ही त्याच्याकडं सहजासहजी कोणालाही मध्यस्थी न घालता तुम्हाला त्याला भेटता आलं पाहिजे, याच्यासाठी आमदारकी आहे। या सर्व राजकारणाच्या या आराखड्यामध्ये आपल्या तालुक्याला टार्गेट करण्यात आलेले आहे। मित्रांनो, आज मला टार्गेट करून या भारतीय जनता पार्टीतून माझी उमेदवारी नाकारली हा एक विषय आहे, परंतु मित्रांनो तुम्ही या निवडणुकीकडे पहा। आज आपल्या तालुक्याच्या या राजकारणाच्या आणि या निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आपल्यासोबत केवळ नामदार बच्चू कडू साहेब आहेत। एकही जिल्ह्यातला नेता नाही, एकही राज्यातला नेता नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे मित्रांनो। आणि उद्या जर आपल्याला आपलं भवितव्य जर उज्ज्वल करायचं असेल तर आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहात। आपणच आपलं हे सर्व जे काय वैभव या ठिकाणी गेलेलं आहे ते पुन्हा पुनर्वसित करायचं असेल तर आपणच आपले या ठिकाणी शिल्पकार आहात आणि आपल्यालाच आपल्याला आधार आहे। आपल्याला कोण आधार द्यायला मोकळं नाही मित्रांनो। आता यापूर्वी आपण ऊस प्रश्नाच्या संदर्भामध्ये आंदोलन केले, ऊस प्रश्नाच्या संदर्भामध्ये आंदोलन करत असताना या ठिकाणी जर आपण निवेदन दिलं तर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी पक्षातनं फोन यायचे, अहो आपलं सरकार आहे आणि तुम्ही कसं आंदोलन करता, उद्या काय होईल, काय म्हणते तुम्हाला। पण मला एक सांगा, आता आपल्याला प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून नामदार बच्चू कडू साहेबांचा आधार असताना आता यांची हिंमत होणार नाही आपल्या ऊसाचा 1 पैसा देखील कमी देण्याची। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या सर्व माध्यमातून आपल्याला हे सर्व काम करण्यासाठी आमदारकी पाहिजे। या सगळ्या प्रकरणामध्ये आज आपल्याला मला या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद द्यायचे। आज एवढा संघर्ष, एवढी दहशत, एवढी दादागिरी असताना, पावलोपावली हे 6000 वाले असताना आपल्यामध्ये फार मोठं भीतीचं वातावरण आहे। पण एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज या ठिकाणी उपस्थित आहात। आपण सोन्याच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होता, आपण सोन्याच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होता, आपण नेवाशामध्ये भव्य दिव्य रॅली काढली, त्यामध्ये देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता। मला या निमित्ताने तुमचं अभिनंदन करायचं आहे। आणि मित्रांनो, या पुढं या तालुक्यातील दहशत ही संपणार आहे 23 तारखेनंतर। तुम्हाला या तालुक्यामध्ये कोणाची हिंमत होणार नाही दहशत करण्याची, दादागिरी करण्याची, गुंडगिरी करण्याची। मित्रांनो, हा तालुका आज सर्व जाती धर्मातील बांधवांना एकत्र घेऊन चालणारा तालुका आहे। आपल्याला या तालुक्याचं, या शहराचं वैभव पुन्हा एकदा आणायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला गुण्यागोविंदाने राहणं आणि गुण्यागोविंदाने आपली प्रगती करणं हेच काळाचं गरज आहे। मित्रांनो, या सर्व घडामोडीमध्ये आज मला एवढंच तुम्हाला विनंती करायची आहे की मी एक निमित्त आहे, मी माझी जबाबदारी पूर्ण केलेली आहे। तुम्ही मला आग्रह केला निवडणूक करण्याचं, मी या ठिकाणी निवडणूक केली। मित्रांनो, मला आनंद आहे सांगायला की तुम्ही निवडणूक हातात घेतली। तुम्ही निवडणूक हातात घेत असताना या ठिकाणी मात्र आता पुढचे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत।
ही रात्र वैराची आहे. आपल्यावरती खूप काही आघात होतील, आपल्याला खूप काही आम्हीच दाखवलं जाईल, आपल्याला या सर्व कामामध्ये आपल्यावरती खूप काही प्रयोग केले जातील आणि मग याच्यातनं आपण जर तरलो तर आपलं वैभव उज्ज्वल आहे. आता जर आपल्याकडनं चूक झाली तर आपल्याला पुन्हा कधीही संधी मिळणार नाही. मला एक सांगा, आपण उद्या आमदार झालो आणि आपण या ठिकाणी राजकीय प्रवास सुरू केल्यानंतर तुमच्यातला कुणीही पुढच्या वेळेस, त्याच्या पुढच्या वेळेस, या पुढं कुणीही आमदार होऊ शकतो, खरं की नाही? पण जर उद्या गडाकच आमदार झाले तर मला नाही वाटत 50 वर्ष या तालुक्यातून त्यांच्या घराणेशाही जाईल. त्यांच्याच घराणेशाही येतील, त्यांचे जे कोणी वारस असतील या ठिकाणी त्यांच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रचार करावा लागणार आहे. या सगळ्या कामातनं मला या ठिकाणी तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता तुमच्यातला आहे. तुम्ही मला 14ला जी काही संधी दिली त्यातनं मला जे काय करता येईल ते मी प्रामाणिकपणे केलं. मला या ठिकाणी सांगायला आनंद आहे की उद्या देखील आपल्याला जनता ही स्वीकारणार आहे आणि आपल्याला उद्या संधी देणार आहे कामाची. आणि त्यानंतर देखील हे गेलेलं वैभव जे आहे शहराचं, हे गेलेलं तालुक्याचं जे वैभव आहे हे पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी मी वचनबद्ध आहे. मी उठणार नाही, मी मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. तुमच्या विश्वासात पात्र आज आहे, उद्या देखील राहणार आहे. या तालुक्याला आता शैलेशनी सांगितल्याप्रमाणे या तालुक्याला एक SS पाटलांच्या माध्यमातून फार मोठं वैभव प्राप्त झालं होतं. परंतु ह्या मधून हे राजकारण झालं आणि भोकडेंनी या ठिकाणी अतिक्रमण केलं. ह्या भोकड्या मात्र मित्रांनो अत्यंत घातक या तालुक्यासाठी ठरल्यात. हे ऊस कारखानदार या ठिकाणी 14 पूर्वी देखील आमदार होते. तुम्हाला कल्पना असेल की 14 पूर्वी देखील घुले आमदार झाले, या पूर्वी गडाख देखील आमदार झाले. 19 नंतर पुन्हा गडाखांना संधी दिली. परंतु या तालुक्याने एक परिवर्तन तालुका म्हणून पाहिल्यानंतर या तालुक्याने काँग्रेस कैलासवासी वकीलरावजी लंगे सारख्या सर्वसामान्य माणसाला आमदार केलं. या तालुक्याने आमदार संभाजीराव फाटके सारख्या सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं. या तालुक्याने खासदार कैलासवासी तुकाराम गडाखांना या ठिकाणी डोक्यावरती घेतलं. या तालुक्याने या ठिकाणी दादा पाटील शेळके सारख्या सर्वसामान्य माणसाला आमदार केलं. या तालुक्याने आमदार शिवाजीराव कडले सारख्या बाहेरच्या व्यक्तीला या ठिकाणी आमदार केलं. कशासाठी? सर्वसामान्य माणूस म्हणून. का केलं? तर या सर्वांनी या जनतेला न्याय दिला. परंतु हे जे कारखानदार आहे मित्रांनो, हे कारखानदार आमदार करण्याच्या लायकीचे नाहीत मित्रांनो. तुम्ही एक समीकरण भविष्यातलं सांभाळून घ्या. तिला देखील सांगा, हे कारखानदारांना आमदारकी खासदारकी देऊ नका. तुमचं आमचं सर्वांचं कल्याण आहे मित्रांनो. तुमचं आमचं कल्याण करायचं असेल तर तुमच्या आमच्यातला सर्वसामान्य माणूस आमदार पाहिजे. तुम्हाला विश्वासाने वाटलं पाहिजे, तुम्हाला अभिमान पाहिजे, असं वाटलं पाहिजे की हा आमदार आमचा आहे, हा आमदार आमच्या घरातला आहे, मी त्याच्या कुटुंबातला आहे आणि हा आमदार मी सांगेल त्या वेळेस माझा फोन उचलतो, मी सांगेल तेव्हा मला भेटतो, असा आपल्याला आमदार पाहिजे. सर्वसामान्य माणसाचे काम काय असतात? सर्वसामान्य माणसाला काय अपेक्षित आहे? सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आपुलकी महत्वाची आहे मित्रांनो. तुमचं आमचं जे प्रेम आहे, नातं आहे, हेच आपल्याला तारणार आहे. अहो ह्या काळामध्ये 5 वर्षामध्ये एवढं नुकसान या गडाखांनी केलं या तालुक्याचं, एवढी दहशतीच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही काम केलं. मला असं वाटतं आता हीच एक संधी या ठिकाणी आहे आणि या संधीच्या माध्यमातून आपण या सगळ्या विकासासाठी आपल्याला जे जे काही करता येईल ते आपण केलं पाहिजे. मित्रांनो, आज सांगता सभा होत असताना फार दिवसानंतर आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की विधानसभा ही झाल्यानंतर जिल्हा परिषद येणार आहेत, विधानसभा झाल्यानंतर पंचायत समिती येणार आहेत, विधानसभा झाल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुका येणार आहेत. आता मात्र या तालुक्याच्या समीकरणामध्ये आता हा बदल घडलेला आहे. तो बदल असा आहे मित्रांनो, एकीकडे प्रस्थापित गडाख, एकीकडे या निमित्ताने महायुतीच्या माध्यमातून एक गट सक्रिय होऊ इच्छितोय.
परंतु असा एक पर्याय आपण तालुक्याला दिलेला आहे जे हरी परिवाराच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने की तुम्हाला या ठिकाणी स्वाभिमानाने जगता येईल असा आपण हा पर्याय दिलेला आहे आणि भविष्यात तो सांभाळा. भविष्यात या ठिकाणी त्या पर्यायाला आधार द्या. मित्रांनो, मी एक निमित्त आहे. या सर्व या ठिकाणी आपण उल्लेख केलेला आहे की टनामाग 500 रुपये आपले ज्यांनी घेतले खाल्ले त्यांना या ठिकाणी आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं नाही आहे. नामदार बच्चू कडू साहेब सोनाईला सभेमध्ये आले होते आणि त्यांनी तुमच्या समोर एक समीकरण ठेवलंय की सरकार महायुतीचं येणार नाही आणि सरकार महाआघाडीचं येणार नाही, पण सरकार हे प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून पर्याय म्हणून आम्हीच उद्या या सरकारचे दावेदार आहोत. आणि या सरकारच्या दावेदारामध्ये नेवासा तालुक्याला एक वैभव प्राप्त होणार आहे. या ठिकाणी या वैभवातनं आपल्याला तालुक्याला पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी विकासावरती हा तालुका घेऊन जायचा आहे. या सर्व प्रक्रियेतनं तुम्ही भरभरून प्रेम मला दिलेलं आहे. मित्रांनो, माझं काय चुकलं होतं म्हणून माझं तिकीट कट केलं, माझं काय चुकलं होतं म्हणून मला या ठिकाणी हा राजकीय माझ्या समोर एवढं आव्हान या ठिकाणी केलं, या ठिकाणी एवढे जिल्ह्यातले नेते एकवटले का तर म्हणे मुरकुट्यांना गाडायचं. पण मला या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की माझे तारणहारण हे सगळी जनता जनार्दन आहे. मला कशाचीच भीती नाही. भविष्यामध्ये कितीही संकट आले तर तुम्ही माझ्या सोबत आहात, मला कुठलीच पर्वा नाही. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला पदरात घ्या. मी तुम्हाला कधी अंतर देणार नाही. मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो ज्ञानेश्वर माऊलींच्या या पावनभूमीमध्ये, मी तुम्हाला शब्द देतो भगवान मुनिरायाच्या दरबारामध्ये तुम्हाला मी न्याय देईल. या ठिकाणी या तालुक्याला वेगळ्या वैभवावरती नेईल. या सगळ्या राजकीय प्रवासानंतर हे जे साखर सम्राट आहेत ही घराणेशाही आहे, ही संपवल्याशिवाय आपण राहणार नाही. सर्वसामान्यांचं राज्य उद्या या ठिकाणी नेवाशामध्ये यावं आणि सगळ्यांना अभिमान असावा असं उद्याचा हे राजकीय प्रवास नेतृत्व आपल्याला उभा करायचं आहे. ते आपण सांभाळावं अशीच कळकळीची विनंती करतो. आणि उद्याच्या या माझं एवढंच म्हणणं आहे की आता विरोधक जे आहेत, दोन विरोधक आहेत, गडाख आहेत, लंगे आहेत. हे तुम्ही म्हणल्याप्रमाणे एका नाण्याच्या दोन बाजू म्हणण्यापेक्षा मी तर म्हणतो हे सख्खे मावस भाऊ आहेत. त्यांच्यावरती काय बोलायचं. मला असं वाटतं उद्याच्या 20 तारखेला मतपेटीतनं जनता जनार्दन त्यांचा जे काय आहे निर्णय तो टाकणार आहे. त्याचं कारण असं आहे की आता ही तिरंगी लढत नाहीये, ही दुरंगी लढत आहे गडाख आणि मुरकुटेमध्ये. आणि मुरकुटे गडाखांना पानिपत केल्याशिवाय राहणार नाही हाच विश्वास तुम्हाला देतो. उद्याच्या 20 तारखेला या ठिकाणी प्रहार जनशक्तीच्या बॅटच्या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि भरघोस मतांनी या ठिकाणी बॅटला निवडून द्या, जे हरी परिवाराला निवडून द्या, प्रहार जनशक्ती पॅनलला निवडून द्या आणि या तालुक्याचा वैभव या ठिकाणी पुन्हा स्थापित करा. अशीच मी कळकळीची विनंती जनता जनार्दनला करतो. आपले खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय हरी. सर्वांना पसायदानाने सभेची सांगता होईल, माऊलीच्या पसायदानाने सांगता होईल. सर्वांनी आपल्या पायातील चप्पल बूट काढून ठेवावे. सर्वांनी आपापल्या पायातील चप्पल काढा. या ठिकाणी एक सूचना आहे. सोशल मीडियाचे सन्माननीय गणेशजी गाडगे यांनी या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि मी या निमित्ताने आपले अपक्ष उमेदवार ज्यांनी तयारी केली होती वसंतरावजी कांगुणे पाटील यांनी देखील या आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाला पाठिंबा दिलेला आहे. त्यांचे देखील वसंतराव कांगुणे पाटलांचे देखील मी या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकारांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वांचे ग्रामस्थांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, दोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांछील तो तेला हो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी भेटो तयाभूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाये सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तेही लोकी भजिजो आदि पुरुखे अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकिये दृष्टा दृष्ट विजये होवावे जे एतमने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला